नमस्ते मित्रांनो, गाईची डिवॉर्मिंग. तर आज आपण गाईची डिवॉर्मिंग ह्या विषयावर बोलणार आहोत. तर गाईची डिवॉर्मिंग म्हणजे काय? कारण की बहुतेक असे जे न्यू फार्मर आहेत तर त्यांना माहित नसतं की डिवॉर्मिंग म्हणजे काय. तर डिवॉर्मिंग म्हणजे त्यांच्या गाईच्या पोटातले जे जंत आहेत ते मारण्याचं काम असतं आणि ते मारण्यासाठी आपण त्यांना काही गोळ्या औषध देत असतो. तर कुठल्या पद्धतीनं तर कुठल्या औषधांनी आपण आपल्या गायींची किंवा कालवडींची डिवॉर्मिंग करू शकतो याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि त्यापूर्वी व्हिडिओ सुरू करायच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कारण की जेणेकरून जे न्यू फार्मर आहेत, ज्यांनी आता नवीनच पशुपालन सुरू केलं आहे तर त्यांच्यासाठी ते व्हिडिओ फायद्याचे ठरेल. तर आज सकाळीच मी माझ्या गायींची डिवॉर्मिंग केली पहाटे 5 वाजता. तर गायींची डिवॉर्मिंग आपण कुठल्या गोळ्यांनी करू शकतो? तर आयऑक्स नावाची गोळी आहेत, तुम्ही इथे बघू शकता. तर आयऑक्स नावाच्या ज्या गोळ्या आहेत, तुम्ही एक गायला एक गोळी अशी देऊ शकता. आणि ज्या तुमच्या कालवडी आहेत गोठ्यातल्या, साधारण 4, 5 वा 10 महिन्याच्या किंवा एक 18 महिन्याच्या आजची जी कालवड आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी एक हायटेक नावाची जी गोळी आहेत त्यांना देऊ शकता. आणि आता डिवॉर्मिंग ही सकाळी उपाशी पोटी करतात, म्हणजे त्यांच्या पोटात काही नसताना तुम्ही त्यांना डिवॉर्मिंग करू शकतात. तर डिवॉर्मिंग साधारण सकाळी पहाटे 5 ते 5:30 दरम्यान करावी. आणि डिवॉर्मिंग केल्यानंतर तुम्ही तुमच्या गायींला किंवा तुमच्या पशुला हे 2 तासाच्या नंतर जो चारा वगैरे आहेत किंवा जी ढेप कांडी वगैरे आहे ती खायला देऊ शकतात. काही फार्मर काय करतात की गायींला जंताच्या गोळ्या जर दिल्या तर लगेच त्यांच्या पुढं चारा टाकतात. तर तसं न करता तुम्ही 2 तासांनी गायीच्या पुढे चारा टाकत जा. आणि डिवॉर्मिंग ही किती कालावधीनंतर करायची? तर तुमच्या पशुची जी डिवॉर्मिंग आहे ती तुम्ही 3-3 महिन्यानुसार करू शकतात. म्हणजे आता जर केली तर आता परत 3 महिन्याने तुम्ही तुमच्या गायीची डिवॉर्मिंग ही करा. आणि डिवॉर्मिंग केल्याचा फायदा काय होतो? तर तुमच्या गायीच्या पोटातील जे जंत आहेत, तुमचे इतर पशु असेल तर त्यांच्या पोटातले जे जंत आहेत ते मारण्याचं काम करतात. आणि डिवॉर्मिंगच्या ज्या गोळ्या आहेत ती देण्याची एक पद्धत तुम्हाला सांगत आहे इथे. तर तुम्ही आपला गव्हाच्या पिठाचा जो गोळा आहे त्या पिठामध्ये गोळी टाकून तुम्ही त्यांना देऊ शकतात. किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे जर एखादी गाय किंवा एखादी तुमची म्हैस असेल किंवा छोटी कालवड पण असेल, ती जर गोळी खात नसेल तर एक काम करायचं की तिचं जे नाक आहे त्या नाक दाबून धरायचं आणि तिच्या तोंडामध्ये हात घालून जीभ बाहेर काढून गोळी आतमध्ये टाकायची आणि वरतून गोळी अटकू नये म्हणून वरतून आपण एक कोमट पाणी टाकायचं. मग अशा पद्धतीनं अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या गायींची डिवॉर्मिंग करू शकतात. आणि बाय चान्स एखादी तुमची गाय जर गोळी खात पण नसेल तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर त्यांना गोळ्या जर दिल्या तर अर्थातच त्या व्यवस्थित गोळ्या खातील. फार्मिंग करायची म्हटली तर पशूंची अशा पद्धतीनं 3-3 महिन्यानंतर डिवॉर्मिंग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण की त्यांच्या पोटातील जंत जर मेले तर त्यांनी जे खाल्लेलं अन्न जे आहे त्याचं व्यवस्थित पचन होईल. आणि पचनासोबतच त्या व्यवस्थित तुम्हाला दूध पण देतील आणि व्यवस्थित वेळेवर त्या माझ्यावर पण येतील आणि त्या गाभण पण व्यवस्थित राहतील. तर अशा पद्धतीने हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. माझा व्हिडिओ जर कोणी नवीन बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आणि तुम्ही जर मला असा सपोर्ट जर करत गेलात ना तर मी खूप व्यवस्थित जे नॉलेजेबल व्हिडिओ जे आहेत गाई पालनाविषयी किंवा बकरी पालनाविषयी ते नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आणि त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.